दर्शकांनो नमस्कार. सोलापूर टाइम्सच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आम्ही स्वागत करतोय. सीना नदीला कधी नव्हे इतका महापूर आलेला आहे. एकंदरीत नदीपासून हे जे तरटगाव आहे या पुलावर उभे आहोत आणि एकंदरीत भाईसाहेब भरपूर पाणी आलेलं आहे. कशा पद्धतीनं बघताय आणि काय? खरं तर हे पाणी जे आहे ते माळा वरती करमाळा या भागातून वरती नगर असेल धाराशिव जिल्ह्यातून आलेला आहे. आणि लोक असे म्हणतात की मागील 50 वर्षामध्ये एवढं कधीही पूर आलेला नाही आहे. एवढे मोठे महापूर आलेला आहे असं समजलं तरी काही वावगं ठरणार नाही. त्याच दक्षतेवरती आम्ही काल मोहोळ तालुक्यात पूरजन्य परिस्थिती आहे, परंतु 65 मिलीमीटर पाऊस काही म्हटलं झाला नाही. याचं नियोजन आम्ही काल जयकुमार गोरेसाहेब सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांना दिले असता त्यांनी तुर्तास सर्व पंचनामे सरसकट करण्याचे आदेश प्रशासनाला दिलेले आहेत. स्वतः पालकमंत्री महोदय तब्येत ठीक नसताना देखील दौरा करतायत आणि आढावा घेऊन प्रशासनाला मदतीची सूचना करत आहेत. ज्याच्या घरात पाणी शिरलेलं आहे भरपूर, आता या गावातच जवळपास 40-50 घरामध्ये पाणी शिरलेलं आहे. पिरटाकळे असू दे, शिरापूर असू दे किंवा वीरवडे असू दे, गावामध्ये घरामध्ये पण पाणी शिरत आहे. जे 5,000ची निधी आहे अनुदान ते लवकरात लवकर मिळेल का? आणि आम्ही पालकमंत्र्यांना कालच रात्री पत्र दिलं आहे. 15 दिवसाच्या आत ज्याच्या घरामध्ये पाणी गेलं आहे, ज्याचं अति नुकसान झालंय, त्याला 15 दिवसाच्या आत तुर्त मदत करण्याची घोषणा काल देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील केली आहे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांनी देखील दिलेले आहे. खरं तर ज्या शेतामध्ये पुराचं पाणी येऊन नुकसान नमूद करून दिलं आहे, परंतु शासनाचा जो नियम आहे त्याच्यापेक्षा काय अधिक देता येईल याचा प्रयत्न आपण करू असं ग्वाही पालकमंत्र्यांनी आम्हाला दिलेली आहे. मुख्यमंत्री दौऱ्यावर आहेत, त्याकडे मुख्यमंत्री साहेब स्वतः त्यांना पूरजन्य परिस्थितीचा आढावा सोलापूर जिल्ह्याचा दौरा करून स्वतः आढावा घेणार आहेत. प्रशासन म्हणून त्यांनी सर्व गोष्टीची यंत्रणेचा अलर्ट करून दिलेली आहे. आम्हाला भाजपच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्याला करून वरून सूचना आहेत की लोकांना जेवण असेल जे काय दान करायचं आहे ते तत्वर करा म्हणून आम्हाला सूचना आहेत. आम्ही जागोजागी काही ठिकाणी जेवणाची, काही लोकांची राहण्याची सोय आणि नियोजन केलेलं आहे. आम्ही एकंदरीत सर्व घडी बसेपर्यंत वेळ लागेल आणि नागरिकांना काय आवाहन करायला, कारण पाणी वाढतच आहे. आता सध्या प्रशासन स्वतः अलर्ट आहे. तहसीलदार, प्रांत साहेब स्वतः फिरत आहेत. आमच्यासारखी काही समाजकार्य करणारे लोक फिरत आहेत. त्यांच्या सातत्य संपर्कात ठेवून काही नाही झालं तर माझा मोबाईल नंबर मी तुम्हाला देत आहे. मोहोळ तालुक्यातील दक्षिण भागातील ज्या गावांना शिरापूर, विरवडे, पिरटाकळी, शिंगोली, तरडगाव ह्या भागातील लोकांना माझ्या मोबाईलवरती मला तुम्ही डायरेक्ट फोन करू शकता. माझा नंबर आहे 95 45 89 71 71. आम्ही या सगळ्या गोष्टीची कल्पना वेळोवेळी पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांना अपडेट देत आहोत.